ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स बघूयात आपण. आन्सर्स क्रॉस चेक करूयात आपण. पहिला आन्सर बघा, SO4 2-. हा सर. सेकंड आन्सर आहे एम्फोटेरिक. थर्ड आन्सर आहे तुमचं Kp इज इक्वल टू Kc RT रेस टू डेल्टा N. फोर्थ आन्सर आहे तुमचं नो चेंज. कारण Kp जो आहे तो इक्विलिब्रियम रिएक्शनला इंडिपेंडंट असतो प्रेशर ऑफ द सिस्टीम वरती. फिफ्थ वन आहे I2. ठीक आहे. अथर्व आलेला होता, कसं करायचं त्याला ऍड. ठीक. ट्रू अँड फॉल्स मध्ये फर्स्ट वन ट्रू फॉल्स मध्ये ट्रू फॉल्स झालेत ना? फॉल्स आहे. फर्स्ट वन इज फॉल्स. सेकंड one is also false. false. Second but false. Third one. Nice. Third nal. Okay. Lower the pressure, lower will be the boiling point. More liquid will vaporize and temperature decreases. काय येणार बघा. Lower the pressure, lower will be the boiling point. More will vaporize, more liquid will vaporize. And temperature decreases. काय होणार मग? When a liquid and its vapor are at equilibrium and the pressure is suddenly decreased, cooling occurs. प्रेशर डिक्रीज झालं तर बॉइलिंग पॉइंट लोअर होतोय, म्हणजेच बरोबर आहे, कूलिंगच होणार ना, बॉइलिंग पॉइंट कमी होणार म्हणजे. Solubility of sodium hydroxide increases with increase in temperature. False है. False. Because dissolution of NaOH is exothermic process. म्हणजे ज्यावेळेस आपण NaOH वॉटर मध्ये ऍड करू, डिझॉल्व करू, त्यावेळेस त्या ठिकाणी हीट जनरेट होते. हीट लिबरेट होते म्हणजे रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. मग मला सांगा त्यांनी काय म्हटले आपल्याला, सोल्युबिलिटी इन्क्रीज होते असं म्हटलेलं आहे, बरोबर का? इन्क्रीज इन टेम्परेचर. मग हीट जर लिबरेट होत असेल तर बाहेरून तुम्हाला एक्सटर्नली हीट प्रोव्हाइड करायची गरज आहे का? टेम्परेचर इन्क्रीज करायची गरज आहे का? एक्सटर्नल एक्सटर्नली टेम्परेचर प्रोव्हाइड करायची गरज आहे का अशा वेळेस?
इन्क्रीज इन टेम्परेचर बघा, ही प्रोसेस कशी आहे, एक्झोथर्मिक आहे हम्म. डिझॉल्युशनची. हम्म. आणि जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर तुम्ही कोणती प्रोसेस फेवर करता? एंडोथर्मिक. एंडोथर्मिक. एंडोथर्मिक प्रोसेस फेवर करता. म्हणजे तुम्ही टेम्परेचर प्रोव्हाइड करायला लागला तर काय होणार उलट, त्या ठिकाणी एंडोथर्मिक रिॲक्शन होणार. म्हणजे एक्झोथर्मिक डिझॉल्युशन काय होणार, त्याचं कमी होणार. कमी होणार, कारण डिझॉल्युशन ही एक्झोथर्मिक प्रक्रिया आहे. हा. तुम्ही त्याला हीट प्रोव्हाइड करायला लागला तर एंडोथर्मिक प्रोसेस होणार. हम्म. ठीक आहे. म्हणजेच सोल्युट्स हॅव्हिंग एक्झोथर्मिक डिझॉल्युशन shows decrease in their solubility with temperature increase. जे सोल्युट्स एक्झोथर्मिक रिॲक्शन दाखवतात डिझॉल्युशन मध्ये, त्या सोल्युट्स मध्ये जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी काय होते, त्याची डिक्रीज होते. ड्यू टू द फेवरेबल कंडिशन provided for the endothermic reaction when temperature increases. समजतंय? नेक्स्ट. आता पुढे एमसीक्यू विथ 1 करेक्ट आन्सर आहेत ना तुमच्या? हो. चल, थेरॉटिकल होते बऱ्यापैकी सुरुवातीचे. हो सर. मग सोडवलेत तुम्ही? कसं केलं? हो केलेत सर सॉल्व. ठीक आहे, बघूया. जिथे आपल्याला नाही आलं ते आपण हे करूयात. क्वेश्चन 1 बी ऑप्शन. 1 च बी करेक्ट आहे. ओके. सेकंड ए. सगळ्यांची सांगा सगळ्यांनी. हा, ए. थर्ड डी. डी. याला नाही, डाऊट D. असेल त्यांना सांगा रे. हा, असं काही नाही. क्वेश्चन 4 बी. बी. हो सर, बी. क्वेश्चन 5 नाही सर. नाही आलं. हा. ओके. मगाशी झालता बघ, त्यामुळे राहिला असेल. मगाशी तुमचा एक क्वेश्चन होता ना, प्रेशर रिगार्डिंग. हा. आता मला सांगा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरती कोणता फॅक्टर इम्पॅक्ट करतो? टेम्परेचर. हा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विल बी अफेक्टेड बाय टेम्परेचर. नॉट बाय प्रेशर. बरोबर. म्हणजेच आता या ठिकाणी जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 5 नंबरचा, द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केपी चेंजेस विथ प्रेशर सोबत चेंज होईल का? केपी नाही होणार. कॅटलिस्ट तर काही इम्पॅक्ट घडवून आणत नाही त्याच्यावर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तर या ठिकाणी जो आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, मला वाटतं मी अजून एक काहीतरी फॅक्टर सांगितलंय, मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. टेम्परेचर आणि अजून एक काहीतरी आहे, त्याच्यावरती फक्त डिपेंडंट असतो इक्विलिब्रियम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ओके. हा, पण इथं काय म्हटलंय त्यांनी? केपी म्हटलंय. आणि यांनी सी ऑप्शन मध्ये काय दिलेत? अमाऊंट दिलेत H2 आणि I2 च्या. त्याच्यामुळे नाही होणार. प्रेशर्स असते H2 आणि I2 चे, तर मे बी झालं असतं. ठीक आहे, परंतु मग इथं टेम्परेचर आहे. नेक्स्ट, म्हणजे आन्सर आलं तुमचं 5 क्वेश्चनचं डी. 6 नंबर ए. बाकीच्यांनी बघा ना, तर एबीसीडी म्हणता म्हणता झेड पर्यंत पोहोचायचं, परत म्हणणार ए कळणार. 7 बी. बी. आता इथे बघा,
मला वाटतं टेम्परेचर जास्त दिलंय ना. ऍट 90 डिग्री सेल्सिअस मी थोडं बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे थेअरीमध्ये. ऍट 90 डिग्री सेल्सिअस म्हणलंय तर पीएच ची रेंज काय होते रे बाळांनो? शिफ्ट होते. 0 to 14 जी नॉर्मल असते ना, हायर टेम्परेचरला काय होते? 0 to 12 होते. 0 to 16. हा, मग त्यामुळे मिडल पॉईंट काय येतो तुमचा? 6 येतो. आणि मग त्यात काय म्हटलेलं तुम्हाला प्युअर वॉटरचं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ KW ऍट 90 डिग्री सेल्सिअस. KW ची व्हॅल्यू किती येणार तुमची? टोटल 12 आहे ना. KW काय असतो तुमचा? कॉन्सन्ट्रेशन H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन OH मायनस. कॉन्सन्ट्रेशन H+ 10⁻⁻6 आहे. OH मायनसचं पण 10⁻⁻6. त्यामुळे त्याचं 10⁻⁻12 येईल तुमचं. आन्सर बी इज अ करेक्ट चॉईस. क्वेश्चन 8 बी. बऱ्यापैकी घेतलंय ना. प्रेसिपिटेशनची कंडिशन आहे. आयनिक प्रोडक्ट जर ग्रेटर असेल, इफ आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, त्यावेळेस काय होतं? प्रेसिपिटेशन घडवून आणलं जातं. कॅल्क्युलेट केली ना व्हॅल्यू तुम्ही? आयनिक प्रोडक्ट हा लार्ज आला तुमचा. मला ते बोर्डच्या न्यूमरिकल मध्ये पण मी 2-3 न्यूमरिकल घेतले होते ह्याच्यावर. ओके. 9 नंबर नाही आलं 9 नंबरचं. ओके, त्याचा आन्सर सी आहे. आपण चेक करूया. All liquids in equilibrium with its vapor at its boiling point. On the average, the molecules in two phase have equal. लिक्विड आणि वेपर इक्विलिब्रियमला आहेत. ओके, वेपर आणि लिक्विड आहेत बाळांनो, त्यांचे टोटल एनर्जी सेम असणार आहे. तर कारण काय माहितीये का? वेपर्स आणि लिक्विड जे आहेत, वेपर्स अँड लिक्विड्स आर ऍट द सेम टेम्परेचर. ज्यावेळेस आपण कन्सिडर करू त्यावेळेस त्यांची टोटल एनर्जी सेम असते. बाकी कोणताही फॅक्टर सेम येणार नाही. दुसरं काय दिलंय तुम्हाला? इंटरमोलिक्युलर फोर्सेस. गॅस आहे आणि लिक्विड आहे, त्याच्यामुळे इंटरमोलिक्युलर फोर्सेस वेगळे असणार आहेत. पोटेन्शियल एनर्जी प्रत्येकाची वेगळी असणार, 2 वेगळ्या फेज मध्ये. कायनेटिक एनर्जी पण दोघांची वेगळी असणार आहे, कारण लिक्विड मध्ये पार्टिकलच्या मुवमेंटला रिस्ट्रिक्शन्स आहेत, गॅसेस मध्ये मुवमेंटला रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. त्यामुळे टोटल एनर्जी म्हणतो ना आपण, जी पोटेन्शियल, कायनेटिक, रोटेशनल, व्हायब्रेशनल, ट्रान्सलेशनल सगळ्याची जी सम असेल ती मात्र काय असेल? दोघांचीही कॉन्स्टंट असेल. 10 नंबर नाही सर, 10 पण नाही आलेला. 10 पण नाही आलं. Pure ammonia is placed in a vessel at a temperature. Answer A आहे याचं. A आहे सर. Pure ammonia is placed in a vessel at a temperature where its dissociation constant is appreciable at equilibrium. Kp does not change significantly. हा, आता काय झालंय बघ निकिता, तेच क्वेश्चन्स आहेत जे तुमचे पहिले मगाशी म्हणजे येत नव्हते. त्याच टाईपचा क्वेश्चन तुमचा पुढे अडलेला आहे प्रत्येक ठिकाणी. आता कदाचित प्रेशरवर इंडिपेंडंट आहे म्हटल्यानंतर हा लगेच सुटेल बघा. Kp does not change significantly with pressure. Does not change with pressure. एक मिनिट. Concentration of ammonia does not change with pressure. Concentration of hydrogen is less than that of nitrogen. हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन 3 टाइम असतं बरोबर का नायट्रोजनच्या? N2 + 3H2, म्हणजे ऑप्शन डी हा चुकीचा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 डज नॉट चेंज विथ प्रेशर. NH3 चं कॉन्सन्ट्रेशन प्रेशर सोबत बदलेल की नाही बदलणार? बदलणार ना. प्रेशर अप्लाय केलं, कॉम्प्रेशन गॅस आहे, म्हणजे प्रेशर अप्लाय केलं तर सगळे मॉलिक्युल्स एकत्र येतील.
आणि प्रेशर कमी असेल तर सगळे मॉलिक्यूल डिस्पर्स्ड असतील. कॉन्सन्ट्रेशन सगळे असणारच आहे ना तिथं. हा डज नॉट चेंज म्हटलंय ना. हा मग बरोबर आहे. कारण ते मॉलिक्यूल तर आहेतच ना तिथं. तुम्ही प्रेशर अप्लाय करा काय किंवा तुम्ही त्याला कमी ठेवा काय, ते मॉलिक्यूल तिथं आहेतच ना सगळे. त्याच्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन सेमच राहणार. तुम्ही प्रेशर अप्लाय केलं किंवा काय केलं तर मॉलिक्यूलची संख्या कमी नाही होणार त्याच्यामधल्या. डज नॉट चेंज विथ प्रेशर, ते बरोबरच आहे. प्रेशर सोबत चेंजेस होत नाही. त्यामुळे राहिलं काय तुमचा पहिला ऑप्शन, केपी डज नॉट चेंज सिग्निफिकंटली विथ प्रेशर. कारण केपीचा फॉर्म्युला जो आहे तुमचा, बरोबर आहे का, तो काय आहे तुमचा, केसी आरटी रेज टू डेल्टा एन. याच्यामध्ये प्रेशर आहे का कुठे, नाहीये. त्याच्यामुळे तो सिग्निफिकंटली चेंज होणार नाही त्याच्यात. जर तुम्ही हा घेतला, केपी इज इक्वल टू पीसी रेस टू सी पीडी रेस टू डी अपॉन पीए रेस टू ए इंटू पीबी रेस टू बी, तर याच्यात स्लाइटली चेंज होऊ शकतो. कारण ह्या सगळ्या टर्म प्रेशरच्याच आहेत न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. फार जास्त व्हॅल्यू बदलणार नाही त्याची, सिग्निफिकंट बघायला मिळणार नाही. स्लाइट चेंज मे ऑकर. स्क्रीनशॉट घेणार असेल तर घ्या, मला परत काही प्रॉब्लेम नको. झालं. ओके, नेक्स्ट 11 ए, 12 बी, 12 बी आला. बी आलाय. सी आलाय सर. सी बरोबर आहे. काय करणार, K is equal to dissociation constant of weak acid upon KW. Weak आहे ना निकिता, equilibrium constant for neutralization of weak acid with a strong base. मला तुमचा K 1 into 10 raised to -4 आहे आणि KW आहे 10 raised to -14 असणार. म्हणजे हा तुमचा 1 into 10 raised to 10 आहे. ठीक आहे. 13 डी बरोबर आहे का रे? कुणाला डाऊट असेल तर बोलत चला. 14 डी बरोबर आहे. 15 ए बरोबर आहे. 16 डी आहे. The compound that is not a Lewis acid is नॉट म्हटले बाळांनो, लक्ष द्या. लेविस ऍसिड कोण असतात, इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल. इलेक्ट्रॉन डेफिशियंट मी तिथेही सांगितलं होतं, अल्कलाइन अर्थ मेटल्स आणि बोरॉन फॅमिली यांचे जे हॅलाइड्स आहेत ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात आणि तेच काय असतात तुमचे लुईस ऍसिड्स म्हणून ऍक्ट होतात. कार्बन फॅमिलीचे जे मेंबर्स आहेत, कार्बन फॅमिली, हे इलेक्ट्रॉन प्रिसाइज असतात. प्रिसाइजचा अर्थ काय, जेवढं पाहिजे तेवढं. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, मग त्याला 4 Cl जोडलेले आहेत. SI ची व्हॅलेन्सी 4 आहे, त्याला 4 Cl जोडलेले आहेत, जे प्रिसाइज आहेत. आणि नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन फॅमिली हे काय असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात.
म्हणजे बॉन्डिंग फॉर्म होतं. समजा NCl3 घेतला तर याचे इलेक्ट्रॉन किती आहेत 5, परंतु Cl किती फॉर्म होणार Cl3. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत 6, परंतु बॉन्डिंग काय होणार Cl2O तयार होणार. म्हणजे हे इलेक्ट्रॉन रिच आहेत हॅलाइड्स, हे इलेक्ट्रॉन प्रिसाइज आहेत आणि हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. आणि जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात ते लुईस ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. प्रिसाइजचा काही संबंध नाहीये. आणि जे रिच आहेत ते तुमचे काय ऍक्ट होणार लुईस बेसेस म्हणून ऍक्ट होणार. कळालं? हो. पुढे 17 नाही आलेलं सर. नाही आलेलं. सी करेक्ट आहे. का बरं? The compound insoluble in acetic acid is. ऍसिटिक ऍसिड मध्ये इन्सोल्युबल कंपाऊंड कोणतं आहे असं विचारलंय, बरोबर का? पहिला दिला आपल्याला CaO दिलेला आहे, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्झालेट, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता इथं काय होतं बघा, कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे ऍसिटिक ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह होतात ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ CH3COO twice Ca. But CaC2O4 does not dissolve as acetate is a stronger conjugate base than oxalate. Acetate जो आहे हा स्ट्रॉंगर कॉन्जुगेट बेस आहे, कारण हा वीक ऍसिडचा बेस आहे, बरोबर का? वीक ऍसिडचा कॉन्जुगेट बेस काय असतो रे? स्ट्रॉंग बेस, बरोबर का? आणि ऑक्झालेट जो आहे, ठीक आहे, हा काय आहे, तो देखील कॉन्जुगेट बेसच आहे, परंतु तो काय असणार आहे, वीक असणार आहे कोणापेक्षा? ऍसिटेट पेक्षा. ऍसिटेट इज अ स्ट्रॉंगर कॉन्जुगेट बेस दॅन द ऑक्झालेट आयन, ऑक्झालेट. आणि त्याच्यामुळे काय होतं की हा डिझॉल्व्ह होत नाही कशामध्ये? ऍसिटेट मध्ये. ऑक्झालेट विल नॉट डिझॉल्व्ह इन ऍसिटेट आयन. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं होतं तोच आहे ना, कोण डिझॉल्व्ह होत नाही. थोडं थिअरॉटिकल आहे, तर त्रास देणारा क्वेश्चन आहे. कंपाऊंड इन्सोल्युबल इन ऍसिटिक ऍसिड इज. Reason is very simple. This is base. This is also base. So base आणि base एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. नेक्स्ट 18. नाही आलेलं सर. डी ऑप्शन. डी इज करेक्ट चॉइस. काय येणार रे डी? वॉटर मध्ये ऍड करायचे. आता तुम्हाला बेसिक म्हणलंय, बरोबर का? आता हे कसं सोडवणार बघा तुम्ही. हायड्रोलिसिस करणार अथर्व, बरोबर आहे. आता या ठिकाणी अमोनियम ऍसिटेट घेतलं आपण. अमोनियम ऍसिटेट म्हणजे CH3COONH4 अमोनियम ऍसिटेट. दिस इज कॉम्बिनेशन ऑफ वीक ऍसिड प्लस वीक बेस टाइप ऑफ सॉल्ट. याचं सोल्युशन कसं मिळणार आपल्याला? न्यूट्रल. देन दुसरा दिलाय तुम्हाला काय दिलाय? अमोनियम क्लोराइड NH4Cl. दिस इज वीक बेस स्ट्रॉंग ऍसिडचा कंपोनेंट आहे हा HCl चा, आणि हा NH4OH चा कंपोनेंट आहे.
हे काय येणार तुमचं सोल्युशन? बेसिक येणार का ऍसिडिक येणार? ऍसिडिक आहे ना सर. ऍसिडिक येणार, कारण स्ट्रॉंग कोण आहे? ऍसिड आहे. ऍसिड. ऍसिडिक आलं. ठीक आहे, जागा मिळेल तिथे तिथे लिहितो मी. कलर बदलतो म्हणजे लक्षात येईल. इकडं थर्ड जो आहे तो कॉम्बिनेशन आहे तुमचा कोणाचा? अमोनियम सल्फेट आहे ना, हा. NH4 ट्वाइस ट्वाइस SO4. हा पुन्हा तसाच आला, वीक बेस स्ट्रॉंग Strong ऍसिड SO4 आहे. हा त्याचं कॉम्पोजिशन आहे. ह्या कसा असणार? पुन्हा ऍसिडिक असणार. लास्टली काय दिलंय तुम्हाला? सोडियम ऍसिटेट, CH3COO Na. ह्याच्यात ऍसिड कसा आहे? वीक. आणि बेस कसा आहे? स्ट्रॉंग. हे सोल्युशन तुमचं बेसिक आहे. बेसिक आहे. एक कॉमन ऍसिड बेस आहेत ना, त्यातले स्ट्रॉंग आणि वीक थोडे थोडे मी करून ठेवा, असं त्यावेळेस लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं मी. जनरल आहेत ते, जे तुम्हाला इथं मग असं आलं का नाही, कंपाऊंड सॉल्टच देणार. सॉल्ट दिला की सॉल्ट हायड्रॉलिसिस आहे हे समजून घ्या त्या ठिकाणी. सॉल्ट हायड्रॉलिसिस असलं की काय करायचं आपल्याला? जो कॉम्पोनंट त्याचा स्ट्रॉंग आहे, बरोबर का, त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी त्याचं सोल्युशनचं नेचर सांगायचं. दोन्ही वीक आले तर न्यूट्रलच असतं असं काही नाही, पण शक्यतो इथं आपण त्याचा के दिलेला नाहीये म्हणजे न्यूट्रलच कन्सिडर करायचं. जर के जास्त आला तर ऍसिडिक येणार केबी पेक्षा, केबी जास्त आला तर बेसिक येणार, आणि इक्वल आले तर न्यूट्रल येणार. तर ज्यावेळेस असा क्वेश्चन येतो ना, त्यावेळेस समजा दुसरा कोणताही ऑप्शन आपल्याला कनेक्ट होत नाहीये, तर मग त्यावेळेस आपण वीक ऍसिड वीक बेस हे एक्सेप्शनल केस मध्ये त्या ठिकाणी आन्सर कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे, 18 कळालं? 19 हे आलं असेल. हे आलं का 19चं? ओके. 20 नाही आलेलं? नाही. ओके, 20चं डी आहे. आता 20 क्वेश्चन काय बघा तुमचा, पीके ऑफ ऍसिटिल सॅलिसायलिक ऍसिड, ज्याला आपण ऍस्पिरिन असं म्हणतो, पीके दिलाय 3.5. द pH ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस इन ह्युमन स्टमक इज अबाउट 2 to 3 and the pH in the small intestine is about 8. Aspirin will be. आता त्याचा पीके दिलाय, डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलाय तुम्हाला 3.5. गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच दिलाय 2 to 3 आणि पीएच दिलाय इंटेस्टाईन मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये 8 असतो. आणि मग असं विचारलंय तुम्हाला की ऍस्पिरिन कुठे आयनाइज होईल किंवा अनआयनाइज्ड फॉर्म मध्ये राहील. आता इथं स्टेटमेंट मी लिहितोय बघा. इन acidic medium weak acids are unionized. Acidic medium weak acids are unionized due to the common ion effect. कॉमन आयन इफेक्ट काय असतो? एकसारखे दोन आयन आले की काय होतं, त्याची पॉझिटिव्हिटी डिक्रीज होते. तो रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह करतो, शिफ्ट करतो. अँड दे आर कम्प्लिटली आयनाइज्ड इन अल्कलाइन मीडियम अँड कम्प्लिटली आयोनाइज्ड इन अल्कलाइन मीडियम. ओके, हे एक झालं तुमचं. आता दुसरं, ऍस्पिरिन इज अनआयनाइज्ड इन स्टमक वेअर पीएच इज 2 to 3. आता ऍस्पिरिन जो आहे का नाही बाळांनो, त्याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. ऍसिटिल सॅलिसायलिक ऍसिड म्हटलंय, बरोबर का? सॅलिसायलिक ऍसिड, आता तुम्ही अजून गेला नाही तिकडे फिनॉल टॉपिक कडे. हा तुमचा सॅलिसायलिक ऍसिड आहे, OH इथे जोडला मी तर. ठीक आहे, आणि त्याच्यातला जर मी H रिप्लेस केला COCH3 ना, तर हा झाला O ऍसिटिल सॅलिसायलिक ऍसिड. ठीक आहे, आता हा जो आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यातला H जर गेला
तर राहणारा काय असणार आहे, त्याचा कॉन्जुगेट बेस राहणार आहे, बरोबर का? हो. आता याच्या आधी आपल्याला हे डिसाइड करावं लागेल की हा वीक ऍसिड आहे की स्ट्रॉंग ऍसिड आहे. ऍसिडिक मीडियम मध्ये काय राहतं म्हटलंय आपण, तो नाही. मग pH 2 to 3 म्हणजे काय, ऍसिडिक आहे, ऍसिडिक. तिथं अनआयनाइज राहणार तो. हा वीक ऍसिड आहे. ऑल ऑर्गॅनिक ऍसिड्स आर वीक ऍसिड्स. वीक ऍसिड. मग वीक ऍसिड्स आहेत हे ऍसिडिक मीडियम मध्ये अनआयनाइज राहतात आणि अल्कलाइन मीडियम मध्ये कम्प्लिटली आयोनाइज. आता बघा ऑप्शन, pH 2 to 3 म्हणजे काय रे, ऍसिडिक आहे, ऍसिडिक आहे. तिथे अनआयनाइज राहणार. आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये 8 आहे म्हणजे अल्कलाइन आहे, तिथे काय होणार, आयोनाइज. डी ऑप्शन काय येणार तुमचा, डी हा D. करेक्ट चॉईस येणार तुमचा. समजलं इथपर्यंत? हो सर. स्क्रीनशॉट घेणार असेल तर बघा. झालं? हो सर. ओके, पुढे 21. हे सर. 21 सॉल्व केले का बघा, ए का, बरोबर आहे. बाकीचे हो सर. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट ऍसिड, कशावरून ठरवणार, pH. pH बघून नाही करणार ना आपल्याला. काय करा, सेंट्रल ऍटमच्या ऑक्सिडेशन स्टेट डिटरमाइन करा. आपण शिकलेलो नाही, आपण नाहीच ना, मी शिकवलंच नाही ना तुम्हाला. रेडॉक्स मध्ये आहे बघा कन्सेप्ट, हायर ऑक्सिडेशन स्टेट मीन्स हायर ऍसिडिक नेचर. सेंट्रलच्या ऑक्सिडेशन स्टेट काढा, सेंट्रल ऍटमच्या, ClO3OH. किती आला Cl चा ऑक्सिडेशन नंबर बघा. ऑक्सिजन किती कॉन्ट्रीब्युट करतो, -2. ठीक आहे. आणि OH किती कॉन्ट्रीब्युट करतो टोटल, -1. हा, म्हणजे 2 into 3 -6, -1, -7 राईटला गेला, +7. पुढे कोणता कंपाऊंड दिलाय, ClO2OH. हा किती दाखवणार, +7 +5. त्यानंतर SOOH ट्वाइस +4 सल्फर, हा -2 हा -2. आणि SO2OH ट्वाइस +6 -4 -2 +6. हायेस्ट कोण येणार बघा, ClO3. क्रम कसा येणार बघा, +7 +6 +5 +4. पुढं 22 D. D. नाही सर आला. A. The reaction which proceed in the forward direction is,
आता इथे काय होतं बघा, प्रेसिपिटेट कुठे तयार झालाय बघा, Fe2O3 प्लस 6HCl आहे ना, FeCl3 चा पीपीटी तयार होईल. त्यामुळे बॅकवर्ड साईडला रिएक्शन इझिली जाणार नाही. आता ड्यू टू ऑब्सेन्स ऑफ हायड्रोलायझेशन ऑफ FeCl3 बॅकवर्ड रिएक्शन विल नॉट टेक्स प्लेस. म्हणजे FeCl3 चा हायड्रोलिसिस होऊ शकत नाही, त्यामुळे रिएक्शन बॅकवर्ड डायरेक्शनला जाणार नाही. थोडं क्रिटिकल असतंय, काही ऑप्शन नाही या गोष्टींना. आपल्याला फार डिटेल मध्ये आपल्याला माहितच हवं की हा प्रेसिपिटेट तयार होतोय, त्याचा हायड्रोलिसिस होत नाही, त्याच्यामुळे बॅकवर्ड डायरेक्शनला रिएक्शन जाणार नाही त्याची. 24 डी. डी करेक्ट. 25 डी. डी. पडवले, सोपं ठेवलंय. 26 नाही आला. सॉल्व करूयात आपण. वॉटरचं डिसोसिएशन घेऊयात. वॉटर विल डिसोसिएट ॲज H++ OH मायनस. आता याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? सुरुवातीला कॉन्सन्ट्रेशन काय असणार याचं वॉटरचं? ठीक आहे. याच्यामध्ये हा 0 असणार, हा 0 असणार. सी मधून सी अल्फा गेला, हा सी अल्फा तयार झाला, हा सी अल्फा तयार झाला. बरोबर. अल्फा दिलाय ना आपल्याला क्वेश्चन मध्ये? दिलाय. किती दिलाय अल्फा? 1.9 into 10 raised to -7. हा पाटील, हात वर केला. नाही बरोबर आहे. हा ओके. अल्फा दिलेला आहे आपल्याला 1.9 into 10 raised to -7. वॉटरची 1 ग्रॅम पर cm³. ओके. आता आपल्याला सी काढायचे कॉन्सन्ट्रेशन, बरोबर ना? आपल्याला काय एक्झॅक्ट फाइंड काय करायला सांगितलंय बघा? आयोनिक कॉन्स्टंट. म्हणजे काय फाइंड करायला सांगितलंय? Kw आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. Kw कसा मिळणार आपल्याला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता H+ चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सी अल्फा. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सी अल्फा. त्यातलं आपल्याकडे कोण आहे? अल्फा अल्फा आहेत आपल्याकडे, बरोबर का? म्हणजे येणार आहे तुमचं C² अल्फा स्क्वेअर. अल्फा आहे, सी नाहीये. सी कसा फाइंड करणार मग आपण? सर अल्फा आहे तो पर्सेंटेज मध्ये दिलाय ना? पर्सेंटेज मध्ये दिलाय. मग तो कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. पर्सेंट अल्फा आहे. करू आपण तिथे. -9 होईल. ठीक आहे. डिवायडेड बाय 100 करतो ना आपण. अल्फा इज इक्वल टू, ठीक आहे करून टाकूयात, 1.9 into 10 raised to -9. चलो काढायचं. सगळ्यात मोठं काम आपलं तेच आहे. सी कसा काढणार आपण, किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ कसं काढणार? तेवढंच OH मायनसचं असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन H+ इज इक्वल टू P अल्फा. अल्फा दिलाय, अल्फा दिलाय का? सी कसा काढणार आहे? सी काय येणार आहे तुमचं? सी ची व्हॅल्यू पर्सेंट अल्फा दिलाय ना? हा हो, काढलं की पर्सेंट अल्फा. डिवाइड बाय 100. अल्फा अपॉन सी इंटू 100 असणार ना मग पर्सेंट अल्फा.
1.9 into 10 raised to minus 5 येणार अल्फाची व्हॅल्यू. सर नाही अल्फा अपॉन सी इंटू 100 इज इक्वल टू पर्सेंट अल्फा असणार ना. नाही पर्सेंट अल्फा असं असतो बाळांनो. अल्फा इंटू 100 असतो. अल्फा इज इक्वल टू पर्सेंट अल्फा अपॉन 100 येणार तुमचं. ना 10 raised to minus 9 येणार. क्लिअर. आता आपलं महत्वाचं काम काय, सी काढलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता सी काढण्यासाठी आपल्याकडे डेन्सिटी दिलेली आहे तुम्हाला, बरोबर का, 1 ग्रॅम पर सीएम क्यूब. मग आपण या ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर आपल्याला मोल्स पर लिटर मध्ये काढलं पाहिजे. मोल्स पर लिटर मध्ये वॉटर आहे, बरोबर का. वॉटरचं काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशन, मोल्स किती येतात वॉटरचे, सांगितलं होतं लास्ट टाइम मी सोल्युशन क्वालिटेटिव्ह मध्ये. डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायची एक आपल्याला 55.5. 55.56 घ्यायचं. काय घ्यायचं त्याचा, सी किती येणार तुमचा 55.5 इंटू अल्फा किती येणार तुमचा 1.9 इंटू 10 raised to minus 9. किती येते बघा, 105.5 1.055 into 10 raised to minus 7 म्हणजे तुमचं 105 येईल, बरोबर ना. 105.5 into 10 raised to minus 9. थोडं कन्वर्ट केलं आपण तर -7 मध्ये तर 2 डिजिट शिफ्ट केले त्याचे. ठीक आहे. आता डायरेक्ट तुम्ही काय काढलं, CH प्लसच कॉन्सन्ट्रेशन काढलं, बरोबर का. तेवढंच कुणाचं असणार तुमचं, OH मायनसचं असणार. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन OH मायनस. 1.055 इंटू 10 raised to minus 7 इंटू 1.055 इंटू 10 raised to minus 7. ब्लड प्रेशर वाढवण्याची काही गरज नाही. 1.055 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 1 आहे. इंटू 10 raised to minus 7 इंटू 1 इंटू 10 raised to minus 7 that is 10 raised to minus 40. आलं का बघा. 25 का 26 बघितलं आपण, 26 बघितलं, 27. यस, नाही सर झालेला. नाही आलेला. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे 27 नंबर, तर त्यामध्ये काय म्हणले, विच वन इज मोर ऍसिडिक इन ॲक्युएस सोल्युशन. मग आता थोडं हायड्रोलिसिसचा कन्सेप्ट जरा व्यवस्थित करा बरं का सगळं. सर बी ऑप्शन नाही, सी येतं. ठीक आहे, चूज करू. NiCl2 FeCl3 AlCl3 दिले आपल्याला. NiCl2 म्हणजे याच्यात एक सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट काय आहे बघा, NiCl2 FeCl3 AlCl3 BeCl2. सगळ्यात एक कंपोनंट जो आहे तो तुमचा कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड.
मग आता अशा केसमध्ये कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत पोहोचणार, तर आपल्याला काय विचारलेलं आहे की स्ट्रॉंग मोर ऍसिडिक कोण आहे, जास्तीत जास्त ऍसिडिक कोण आहे ऍक्वेस सोल्युशन मध्ये. तर जास्त ऍसिडिक कोण असणार आहे, हे सगळेच्या सगळे वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड आहेत. सगळेच्या सगळे नसतील. बेरिलियम स्ट्रॉंग मध्ये येतो ना, हा बेस येतो. अल्कली ओके, हे स्ट्रॉंग येणार तुमचा. हा तर काय येणार नाही तुमचा, हायड्रोलिसिस नाही होणार. दुसरं काय म्हटलं आपल्याला, त्याच्यात आता आपल्याला काय बघायला लागेल, मेटॅलिक कॅरेक्टर कम्पॅरेटिव्हली कमी कुणाचं आहे. NI, Fe, Al, बी तर गेलाच आहे कारण तो हायली मेटॅलिक आहे. NI आणि Fe आणि Al, आता यांच्यामध्ये आपल्याला डिसाइड करायचं. हे ट्रान्झिशन मध्ये आहेत, आपले मध्येच आहेत, बरोबर. बेरिलियम नंतर सिक्वेन्शियली कोण येणार आहे तुमचा बघा, Fe, NI आणि मग येणार तुमचा ॲल्युमिनियम. लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. आणि जेवढं मेटॅलिक कॅरेक्टर कमी असणार तेवढं काय असणार बाळांनो, ऍसिडिक नेचर जास्त असणार, म्हणजे बेसिक नेचर कमी असणार, म्हणजे तो वीक बेस फॉर्म करणार. तुम्ही पण वीकच आहे, बेसिकच आहे, परंतु त्यात सुद्धा वीक कोण आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वीक ज्याचा बेस असणार ना त्याचं ऍसिडिक सोल्युशन जास्त होणार. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज आहे, बेसिक कॅरेक्टर ऑल्सो डिक्रीज. म्हणजे थोडक्यात दुसरा अर्थ असतो ऍसिडिक कॅरेक्टर इथं हा वीक बेस जो फॉर्म करणार, ज्याचा सगळ्यात वीक बेस असणार आहे तो काय करणार, या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्रॉंग ऍसिडिक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार. समजले इथपर्यंत? 28 सी. अजून बाकी कोणाचं काय मत आहे 28 ला? एट काय आहे बघा, स्ट्रेंथ ऑफ ऑक्सी ऍसिड डिक्रीजेस डाउन द ग्रुप इन पर्टिक्युलर फॅमिली. HOCl, HOBr, HOR. Strength of oxy acids decreases down the group or particular family. 29 बी. आता कळालं का? आता सोडतो. नाही 29 बाकीचे हो सर बी. काय केलं? बेसिक
जे जास्त बेसिक असतं त्यांचं पीएच जास्त असणार आहे, जास्त त्यामुळं हा HCl स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचा pH पीएच कमी आहे. कमी आहे. कमी असणार. त्या NH4 order ऑप्शन आहेत वीक बेस्ट आहे. ए आणि सी. ओके, त्यानंतर पुन्हा NaCN दिलाय आणि NaCl आहे. CN NaCl चं काय होणार? न्यूट्रल होणार. न्यूट्रल हा स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. Strong. NaCN राहणार तुमचा. NaCN मध्ये CN हा वीक ऍसिड आहे ना तुमचा. हो Na हा स्ट्रॉंग बेस आहे. बेस ओके, 30 सी 30 बाकीच्यांचं कोणाचं काय? सर 30 सर बी बी. अजून ए ए. का बरं? प्रेशर वाटल्यावर amount वाढली. प्रेशरमुळे अमाऊंट हे होऊ शकते ना. हा बरोबर, टेम्परेचरचा तर होतोच इम्पॅक्ट. हा प्रेशर कॅटलिस्टचा काही परिणाम होत नाही. नाही. फक्त टेम्परेचर आणि फक्त प्रेशर नाही तर सगळ्या टेम्परेचर आणि प्रेशरचा इक्विलिब्रियम वरती परिणाम होऊ शकतो. बरोबर. हम्म. ते कुठं बघितलेलं होतं आपण? ली चॅटलियर्स प्रिन्सिपल मध्ये. प्रिन्सिपल हा ठीक. 30 घेऊयात आपण. 30 म्हणजे क्वेश्चन 30 घेऊयात. तर म्हणणार आता बसूयात आपण. ठीक आहे, मग आता पुढचे सॉल्व करा. पुढचे सॉल्व करा. झाले संध्याकाळपर्यंत तर मला मेसेज करा सगळ्यांचे. म्हटलं मग संध्याकाळी सेशन घेऊयात. पुढचे सगळे करणार सब्जेक्ट वगैरे. हा, एक काम करा, पुढचे आता बऱ्यापैकी करा, कुठपर्यंत जेवढे होतील तेवढे. उद्या तर आपण सुट्टी घेणार आहे, संडे उद्या. मंडेलाच घेणार आहे सकाळी. तर मग काय करा, जेवढे तुम्हाला कंप्लीट करता येतील तेवढे कंप्लीट करा सगळे तुम्ही. झाले तर मेसेज करा, मग पुढचे पण मी पाठवून देतो क्वेश्चन तुम्हाला. पाठवलेच सगळे मी. नसतील इंटिजर वगैरे सगळे पाठवले. ओके, मग ठीक आहे, मग सगळे पाठवले. मी मॅक्झिमम कंप्लीट करायचा प्रयत्न करा. हा, मग सोल्युशन्स पण पाठवू का त्याचे का नको? संडेला पाठवा ना, संडे रात्री. आपण डिस्कस झालं पाठवूया किंवा मग संडेला रात्री पाठवतो. हा, संडेला रात्री पाठवतो, त्याच्यात मग एकदा चेक करून घ्या. मला फक्त रिमाइंड करा कोणीतरी. हा, चालेल चालेल. ओके, हॅव अ गुड डे. कॉलेज कधी स्टार्ट होईल? कॉलेज नक्की नाही सांगता येत, परंतु जरी चालू झालं अथर्व तरी पण म्हणजे असं सगळ्यांना ऍट अ टाइम बोलवतील असं काही नाही कॉलेजला. आता सगळे ते रूल्स रेग्युलेशन्स मध्ये म्हणजे बेस्ट काय माहितीये का, या पद्धतीमध्ये स्वतःला हे करून घेणं. कारण काय होणार, जरी परत बोलवले समजा, आता तुमच्या सोडा क्लासरूम, पण बाकीच्यांची स्ट्रेंथ कशी आहे, 100-150 आहे ना, 100-120. ते 40 आज बोलवणार, 80 घरून करणार. पुन्हा उद्या दुसरे 40 बोलवणार, राहिलेले 80 घरून करणार. म्हणजे आठवड्यातून 2च दिवस मिळणार त्यांना प्रत्येक बॅचला. तर बघूयात काय काय होतंय, कसं होतंय. असं एक वाटतंय स्ट्रॅटेजी होईल, अजून काय स्ट्रॅटेजी होईल सांगता येत नाही आपल्याला. चालेल, ठीक आहे. थँक्यू सर. सर्व बैलांना बेंद्राच्या शुभेच्छा. बाय. मी पण तुमच्यातच येतो. बाय.